वर रोशनजी संतेसर यांचा शुभ सन्मान आपण पाहताय टीव्ही स्क्रीनवरती। त्याचबरोबर द लिजंड अंपायर मान्यवर राजेंद्रजी भोईर सर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। अगदी दूरवरचा प्रवास करून आपल्या सर्वांच्यासाठी या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी आपल्यासाठी वेळ दिला, सेवा दिली। अंपायर राजेंद्रजी भोईर सर यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। तीन षटकारासाठी जय मेहर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक। मेगा फायनलची मॅच अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी सुरू होती। राज भोईर सर यांचा सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय आयोजन समितीच्या वतीनं हा शुभ सन्मान। त्याचबरोबर या स्पर्धेला ज्या आवाजानं 4 चंद्र लावले आमचे मार्गदर्शक मान्यवर महेशजी धुळे सर, मॅडी सर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। मदलापूर समालोचक समितीचे आमचे अध्यक्ष मान्यवर मॅडी सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। मनपूर्वक धन्यवाद महेशजी धुळे सर, या ठिकाणी शुभ सन्मान आपण करत आहोत। जाऊया मैदानावरती। मेगा फायनलच्या मॅचला या ठिकाणी सुरुवात झाली आहे। 2 षटकांची मॅच। देवीचा पाडा संघ मैदानावरती फिल्डिंग करतोय। सलामीची जोडी विकी आणि प्रसाद म्हात्रे। इथे हा चेंडू पहा मागे जातोय विकेट किपरच्या हातामध्ये, निश्चितच आपण पाहताय तर विसावला नाही आणि या अनुषंगानं हा डॉट इथे पाहायला मिळतोय। पहिलं षटक क्रमांक 1 चा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय। गोलंदाजी मार्क वरती योगेश, स्ट्राइक वरती प्रसाद। इथे टोलवलंय जागेवरनं खडे फटका दमदार, जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर। प्रसाद म्हात्रेच्या बॅटमधनं मिळताय 6 धावा, षटकार। दादा सुर्वे यांच्याकडनं देवीच्या पाडा संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात। ते सामन्याचा आनंद घेत आहेत। कल्पेश दादा सुर्वे, आपलं मनापासून आम्ही आभार आणि स्वागत या ठिकाणी करतो आहोत। षटक क्रमांक पहिल्या षटकावरती इथे पहा आक्रमण। षटकाराच्या मदतीने इथे धावफलकाला मोठी गती दिली आहे। 7 धावा स्कोर कार्ड वरती। पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर डॉट। इथे आपण पाहताय सिक्सर येतोय। एकंदरीत 3 बॉल फेकलेत, 7 धावा इथे धावफलकावरती। मायरा 11 मोहपाडा एरंजाड। इथे फिरून मारलाय फटका दर्जेदार, धावा इथे भरपूर मिळतायत। षटकारानंतर हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, धावा 4, चौकार। आणि निश्चितच सुंदर संगीत संयोजनानं या संपूर्ण स्पर्धेला 4 चंद्र लावले। समालोचकांच्या आवाजाची सातत्यानं काळजी घेतली आणि जबरदस्त क्वालिटीचं संगीत संयोजन, त्याचबरोबर प्रॉपर टायमिंगचा बेताज बादशाह डीजे गणेश पाटील मांगरूळवाले यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। आयोजन समितीच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी केला जात आहे। पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा गणेश भावा। 11 धावा धावफलकावर। इथे सुद्धा टोलावलाय, उंची गाठलीये, लांबी गाठेल का प्रश्न आहे। सीमारेषेवरती झेल टिपलाय आणि फलंदाज माघारी परतत असताना पहिला धक्का बसलाय। एरंजाड मोहपाडा या टीमला फलंदाज बाद। पहिल्या षटकात आपण आहोत। 5 बॉल टाकून झालेत, 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात। मायरा 11 मोहपाडा एरंजाड हा संघ मैदानावरती बॅटिंग करतोय। 1 बाद 11 धावा इथे स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। नवीन बॅटर बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये इथे एंटर होत असताना पाहायला मिळतोय।
सोल्जर रोहित गाडे यांच्या वतीनं जर 3 षटकार इथे सनीनं जर ठोकले तर प्युमाचे ओरिजिनल शूज या ठिकाणी गिफ्ट दिले जातील. आणि करण राणे यांच्या वतीनं 3000 रुपये. 11 वरती 1 बाद धावफलक. गोलंदाज योगेश थोडासा प्रेशरमध्ये तो सुद्धा आहे. त्याच्यावरती आपण पाहिलं तर 1 षटकार 1 चौकार इथे वसूल केला. त्यानंतर मैदान सोडताना पाहायला मिळाला फलंदाज ज्यानं बॅटिंग करत असताना सुरुवात दमदार केली होती प्रसाद म्हात्रे. त्याच्या जागेवरती सनी राणे आलाय. स्विचिट अटेम्प्ट इथे पहा फसलेला फटका. फिल्डर आहे मागे. लेग बाईचा इशारा इथे आपण पाहताय तर नक्कीच सिंगल मिळेल. धावफलकावरती जोडली जाईल. एक सिंगलची मदत येते. अगदी आपण पाहताय तर एक षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा आल्यात. 12 ऑन बोर्ड. 1 बाद 12 धावा इथे धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकासाठी इथे पाहायला मिळेल आशिष म्हात्रे ज्यांना आजच्या रात्रीमध्ये विध्वंसक गोलंदाजी सातत्यानं केली. आज संपूर्ण रात्र ज्यांना आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती संघाला आपण पाहिलं तर अगदी मेगा फायनल पर्यंत घेऊन आलाय तो आशिष म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. पहिलाच बॉल. पहिला चेंडू समोर खेळतोय. बॅक टू बॉलर. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केलं आशिष म्हात्रे ज्यानं आज संपूर्ण रात्र भरपूर इम्प्रेस केलं. इकॉनॉमिक गोलंदाजी त्याचबरोबर विकेट सुद्धा भरपूर घेतल्या. आणि आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर फलंदाजांना अक्षरशः आपल्या तालावरती नाचवलंय आशिष. इथे सुद्धा आपण पाहताय पुल करण्याचा प्रयत्न केलाय. बॅटवरती आला नाहीये. सिंगल कंप्लीट झाली की नाही हा प्रश्न आहे. डायरेक्ट हिट झालंय. पंचांचा इशारा नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचेल. 22चा इशारा. सिंगल मिळेल. एक सिंगल धाव स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाईल 22च्या स्वरूपात. धावफलक पुढे सरकेल 13 वरती. 13 ऑन बोर्ड. 13 धावा इथे धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. MB स्पोर्ट्स देवीचा पाडा त्यांच्या विरोधात मायरा 11 मोहपाडा एरंजाड या 2 संघांच्या दरम्यान चाललेली मॅच. एक गडी बाद 13 धावा धावफलकावरती आहेत. फायनलचा हा सामना. इथून आपण पाहताय अजूनही 4 बॉल शिल्लक. बॉलर आशिष अतिशय चांगली गोलंदाजी. टप्पा जर आपण पाहत असाल तर सुंदर. चेंडूवरती चांगलं नियंत्रण. उंची आणि बॉडी लँग्वेज जर तुम्ही पाहत असाल आशिष म्हात्रेची तर नक्कीच अतिशय सुदृढ आणि मजबूत देह आणि खांद्याचा चांगला वापर करत असताना पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी करत असताना लेफ्ट आर्म मीडियम फास्ट. चेंडू दोन्ही बाजूला अगदी लिलया वळवतोय. इथे सुद्धा हा चेंडू आपण पाहू शकताय. मिस टायमिंग स्ट्रोक आणि सीमा 30 यार्ड मध्ये हा झेल इथे सुद्धा टिपला जातोय. फलंदाज माघारी परततोय. अजून एक धक्का. आपण पाहिलं तब्बल 12 धावा होत्या. इथे आपण पाहताय षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. पहिलं एक सिंगल धाव फक्त आली आहे ती सुद्धा लेग बाईच्या स्वरूपामध्ये. 13 धावा एकंदरीत धावफलकावरती. उर्वरित 2 बॉल इथे शिल्लक. 2 चेंडू शिल्लक. नवीन बॅट्समन समीर आलाय. या बॉलवरती सुद्धा निश्चित आपण पाहताय तर धाव घेण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. धावबाच्या स्वरूपात अजून एक फलंदाज माघारी. मेगा फायनलच्या मॅच मध्ये विध्वंसक गोलंदाजी आशिष म्हात्रे ऑन फायर.
एकही धाव त्यानं खर्च केली नाही. एक बाईची सिंगल सोडली तर एकही धाव इथे अद्यापपर्यंत त्यानं खर्च केली नाही. आशिष म्हात्रे नावाला साजेसा खेळ आज या मॅच मध्ये सुद्धा करतोय. मेगा फायनलच्या मॅच मध्ये आपण आहोत. पहिल्या षटकात 12 आल्या होत्या. 20 ते 22 25 धावा असत्या तर इथे मोठी फाईट पाहायला मिळाली असती. चांगल्या दर्जाचा गोलंदाजी अटॅक मायरा 11 मोहपाडा एरंजाड या संघाकडे सुद्धा आहे. मात्र इथून आपण पाहिलं तर सन्मानजनक धावसंख्या बनेल का हा प्रश्न आहे. समोरच्या दिशेला पुन्हा एकदा बॅक टू बॉलर ड्राईव्ह केलंय, अडवलंय, सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी आलेत आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाद मिळेल फक्त सिंगल. एका धावेचं षटक इथं 2 षटकं संपली आहेत. पूर्वार्ध संपलाय. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 14 आणि बनवाव्या लागतील विजयासाठी. चॅम्पियन पदाला साथ घालण्यासाठी 15 धावा. जय गणेश मनापासून आभार. जय हनुमान ढोके ग्रामस्थ मंडळ ढोके आयोजित आमदार चषक 2026 ची मेगा फायनलची मॅच या ठिकाणी पार पडतीये. 12 चेंडू 15चं समीकरण. देवीचा पाडा संघ मैदानात बॅटिंग करण्यासाठी उतरतोय. सलामीचे दोन्ही फलंदाज जयेश म्हात्रे आणि
राम म्हात्रे ही जोडी मैदानावरती सुरुवात करतायत. 12 चेंडू बनवायचे आहेत, 15 धाबा. मायरा 11 मोहपाडा एरंजाड या संघाच्या वतीनं गोलंदाज तयार होतोय. षटक क्रमांक 1 साठी सनी राणे, आणि सनी राणेने जर हॅट्रिक घेतली तर करण राणे यांच्याकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक. हॅट्रिकची गरज सुद्धा आहे. 12 चेंडू 15 धावा इथे डिपेंड करायच्यात. समोरून आपण पाहताय तर आजची रात्र ज्यांनी संपूर्ण गाजवली ती टीम मैदानाच्या आतमध्ये MB ग्रुप देवीचा पाडा. 12 बॉल 15. षटक क्रमांक 1. गोलंदाजीसाठी सनी राणे, स्ट्राइक वरती फलंदाज जयेश. पहिलाच बॉल, अप्रतिम डिलिव्हरी, जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होऊ दिला नाही. निर्धाव बॉल इथे पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव, पहिल्या बॉलवरती डॉट. समीकरण पुन्हा बदललं. 11 चेंडू 15 धावांची गरज. पहाटेचा अगदी समय आपण पाहताय. गुलाबी थंडी, आणि गुलाबी थंडीमध्ये चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. अतिशय रोमहर्षक मॅच. मेगा फायनलचा सामना इथे लॉफ्ट केलंय. चेंडू हवेत, फिल्डर येतोय चेंडूच्या खाली, झेल टिपलाय. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालंय आणि मॅच मध्ये कमबॅक करण्याची ग्वाही दिलीये. पहिली विकेट मिळतीये टीम एरंजाडला. सनी राणेला मिळाला पहिला बळी. फलंदाज बाद. सुंदर झेल त्या ठिकाणी विकीच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतोय. अप्रतिम झेल. फलंदाज माघारी परतत असताना पहिला धक्का मिळालाय बॅटिंग करणाऱ्या देवीचा पाडा या टीमला. मॅच मध्ये नक्की जान ठोकली आहे. आता समीकरण तुम्ही पाहू शकताय. 10 बॉल 15 धावांची गरज. हॅट्रिक साठी सोल्जर रोहित गाडे यांच्या वतीनं प्युमाचे शूज त्या गोलंदाजाला दिले जातील. 10 बॉल 15 ची गरज. 10 चेंडू 15 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. आशिष म्हात्रे बॅटिंग करण्यासाठी स्ट्राइक एंड वरती तयार होतोय. आजच्या रात्रीमध्ये भरपूर चांगला अष्टपैलू खेळ त्यानं दाखवला. इथे दिशा पाहतायत, लाईन पाहतायत. अंपायर डिसिजन येस, इट इज व्हाईट बॉल. अवांतरची खून करत असताना सिंगल मिळेल. इथे एका धावेच्या मदतीनं खातं खोललंय. अगदी आपण पाहताय हा चेंडू तर ऑफस्टंपच्या जास्त बाहेर पडला. तिथून वळण घेत अजून बाहेर निघालाय. व्हाईट बॉलचा कॉल. स्ट्राइक वरती आशिष. इथे पुल करण्याचा प्रयत्न. आता मात्र बरोबर टप्प्यावरती बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. व्हाईट बॉल साठी या ठिकाणी रिव्ह्यू कॉल केलाय थर्ड अंपायर. राज भोईर सर या ठिकाणी चेक करतायत. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय आलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. एक चान्स नक्कीच घेतायत बॅट्समन्स. इथे आपण पाहताय तर हा चांगला बॉल. इथे सुद्धा दर्जेदार टप्पा टाकणं गरजेचं होतं, मात्र ऑप्शनच्या जास्त बाहेर पंचांनी दंडित केलंय. इट इज अ व्हाईट बॉल. अवांतरची खून करत असताना पाहायला मिळत आहेत. एक सिंगल मिळाली. जबरदस्त मॅच दोन्ही संघांचा आपण विचार करताय तर सुरुवातीला देवीचा पाडा संघानं सुंदर गोलंदाजी केली. इथे पाहायला मिळतीये सनी राणेची तुफान गोलंदाजी. आशिष म्हात्रेला त्याच औषध पाजत असताना पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. फलंदाज माघारी परततोय. क्लीन बोल्ड. तुम्ही पाहताय समीकरण तुम्हाला 8 बॉल 13चं पाहायला मिळतंय. धावफलकावरती तुम्ही पाहताय कदाचित फुटबॉलचा स्कोर तुम्हाला पाहायला मिळतो की काय अशी परिस्थिती. 2 बाद 2 धावा धावफलकावरती. 15 बनवायच्या होत्या टोटल. इथे 4 बॉल टाकून झाले. 2 धावा आल्या, 2 विकेट आल्यात.
8 बॉल आणि 13 धावा इथे लक्ष पार करायचंय. मायरा 11 मोहपाडा इरंजाड हा संघ मैदानात शेवटच्या क्षणापर्यंत मॅच सोडणार नाहीत या अनुषंगाने उतरलेत. तुफान ताकद लावताना निश्चितच पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट पेश करत असताना याच परिसराला बिलॉंग करणारी टीम आहे. अर्थातच समोरून आक्रमण झालंय ते देवीचा पाडा या संघाचं. दोन्ही संघांच्या दरम्यान इथे आपण पाहताय तर झुंज गाठ पडली आहे. एकमेकांशी निश्चितच लढतायत. मेगा फायनलची मॅच सामना कोण जिंकेल, चॅम्पियन पदाच्या ट्रॉफीवरती कुणाचा हात लागेल, कुणाच्या हाताला ती ट्रॉफी मिळेल, निश्चितच थोडा वेळ वाट पाहूयात. 8 बॉल आणि 13 ची गरज. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सनी राणे. व्हेरी गुड बॉलिंग. प्रचंड वेग, अप्रतिम गोलंदाजी, टप्प्यावरती सुंदर नियंत्रण. कुठल्याही प्रकारे फलंदाजाला आतापाता नाहीये. फुलरलेनचा चेंडू टप्पा का थोडं वळण घेत बाहेर निघालाय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डिफेन्स मध्ये बीट करणारे फार कमी गोलंदाज असतात. आणि टीव्ही स्क्रीनवरती तुम्हाला योगीराज महाराज पुटेरे सरांचा जबाबदारीनं भरलेला चेहरा पाहायला मिळाला. इथे ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर व्हाईट बॉलचा कॉल. फार मोठी जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती ही संपूर्ण टुर्नामेंट पार पाडण्याची होती. अगदी झूम व्ह्यू मध्ये तुम्ही पाहताय संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी त्यांच्याच वरती. क्या बात है सर. सही बात आहे. 7 बॉल 12. 7-12चं समीकरण. इथे फटका खेचलाय. कबरला पार केलं. एक्स्ट्रा कबरला दूरवरनं फिल्डर येतोय. अडवलंय त्या ठिकाणी. पकडून फेक. दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. 2 धावा कंप्लीट होत आहेत. स्कोरबोर्ड पुढे सरकलं ते इथून पाहायला मिळतंय 5 या आकड्यावरती. समीकरण तुम्ही पाहू शकताय. 6 चेंडू शिल्लक आणि 10 धावांची गरज. मन जिंकली. ही संपूर्ण स्पर्धा पार पाडत असताना आपल्या टायमिंगचा जबरदस्त जलवा सातत्यानं त्यानं दाखवला. 7 बॉल 12चं समीकरण होतं. त्यावेळेस आपण पाहताय डबल धावा मिळाल्या. 2 आल्या. 6 चेंडू आणि 10 ची गरज इथे विजयासाठी. दोन्ही संघ जिद्द, चिकाटी, मेहनत, कष्ट दाखवतायत. जबरदस्त कामगिरी पार पाडत असताना इथे आपण पाहताय तर दोन्ही संघांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर खेळ दाखवला. आजची संपूर्ण रात्र जर तुम्ही पाहिली असेल तर देवीचा पाडा या संघानं निश्चितच जबरदस्त खेळ दाखवला. आजची संपूर्ण रात्र आपल्या नावावरती केली आहे. इथे आपण पाहताय मेगा फायनलची मॅच. आमचा कॉम्बॉक्स या ठिकाणी कव्हर केला जातोय. आमची संपूर्ण टीम. थँक्यू सो मच. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती फिरून आक्रमण चढवलंय राम म्हात्रेनं. चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. मच या षटकारानं सामना फिरवला. असं वाटलं होतं की इरंजाड संघ मॅच मध्ये शिरकाव करतोय. पहिल्या षटकात फक्त 5 आल्या होत्या. 6 बॉल 10चं समीकरण होतं आणि पहिल्याच बॉलवरती हा सिक्सर आलाय आणि इथून मॅच पुन्हा एकदा टर्न झाली आहे ती देवीचा पाडा या टीमच्या बाजूनं. आजची संपूर्ण रात्र आणि पहाट आज जर पाहत असाल तर राम म्हात्रेच्या नावावरती राहिली आहे. धावांचा लिलया पाऊस त्यानं पाडलाय. दुसऱ्या बाजूनं आशिष म्हात्रेची तुफान आणि विध्वंसक गोलंदाजी सातत्यानं आपल्याला पाहायला मिळाली. इथे सिंगल साठी धावतायत. सिंगल साठी धावलेत. इथे धाव कंप्लीट झाली आहे का नाही हे पाहायचंय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. अंपायर चेक करतील. रनआउट चेक केला जाईल. खतरनाक डिलिव्हरी. रन कंप्लीट करत असताना आपण पाहताय तर नक्की काय घडलं हे आपल्याला पाहायचंय.
चला आपण कुणी इथे थांबू नका. डगआउट मधले प्लेयर्स कुणी खाली उतरू नका. नॉट आउट. सिंगल मिळेल. सिंगल एक धाव मिळेल. 22च्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोअर कार्ड पुढे सरकेल ते 12 वरती. या अगोदरची सेमीफायनल जर तुम्ही पाहिली असेल तर तिथं सुद्धा समीकरण तुम्हाला पाहायला मिळालं होतं. 4 बॉल आणि 3 धावांची गरज असताना सामना पाहायला मिळाला. इथे सुद्धा आपण पाहताय 4 बॉल 3 धावांची आवश्यकता. बॅटिंग करतायत टीम मैदानाच्या आतमध्ये देवीचा पाडा. मोहपाडा एरंजाड संघाच्या वतीनं षटक क्रमांक 2 गोलंदाजी करतोय उमेश पवार, फिरकीचा जादूगार, ज्याच्यावरती विश्वास दाखवलाय. इथे हा चेंडू पहा, फटका खेचलाय, चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. सामना फिनिश केलाय आणि आमदार चषकाचे चॅम्पियन होत आहेत. देवीचा पाडा, मास्टर ब्लास्टर देवीचा पाडा ठरलाय चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट.